अरे दे ना तू, दे चाबी दे बरं पटकन. तात्यानंच मागितली, आता फोन लावून विचारून घे तू. तूच फोन कर त्याच्याहून आणि मला बोलून दे, मी चाबी देतो तुला गाडीची. अरे त्यानं सांगितलं ना आम्हाला, गाडी घेऊन ये म्हणे, जरा अर्जंट काम आहे म्हणे, म्हणून तो होय. कसं आहे, पैदल माईकून येणं होत नाही म्हणे, माझे पाय दुखू राहिले म्हणे, पटकन घेऊन या म्हणे तुम्ही दोघं गाडी, म्हणून तुला म्हणून राहिलो का, दे ना चाबी, दे ना. अरे पण ते तर ट्रॅक्टर घेऊन गेले ना पाटलाचा, ते ट्रॅक्टर घेऊन गेले ना, माझे एक तास तर गेले. आणि मला सांगितलं ना त्याने का ट्रॅक्टर चाललो म्हणून, ते तिकडं हे टाकायचं आहे म्हणे आपलं, कोणती मोटर म्हणते त्याले का ते पाण्यात टाकते, पाणबुडी होय ते. ते पाणबुडी टाकतो म्हणे वावरात आणि वापस येतो म्हणे, आणि जरा नागर वगैरे करून घेतो म्हणे. ते येऊन राहिले असं ना, ते पैदल थोडी गेले काय ते. अरे होय, कायची रे तुमच्या दोघांची, इकडे भटकले का तुम्ही आता? नाही ते गाडी देऊन द्या ना आमची. अरे आमची नाही होईन, ते गाण ठेवलेली होय ना, त्यांना मागितली तर कुठून द्या आम्ही सांगत आता. तुम्ही गाडी मागितली होती का यायला? हट, मी काय गाडी मागू? त्यात एक तर ट्रॅक्टरने गेलो पाटलाच्या, हे काय होय पाटलाचा ट्रॅक्टर, मी काय गाडी मागू? गाडीची चाबी दिली का त्या त्याले? नाही नाही, मी दिली. मी म्हटलं पहिले त्याला फोन लावून द्या, विचारून द्या. अजिबात यायले कोणतीच चाबी नाही द्यायची, कायची मागितली चाबी नाही द्यायची यायले. हा, पहिले मला फोन लावायला लावायचा आणि नंतरच काय आहे ते. आले मा पशीन मला म्हणे का तात्यानं गाडीची चाबी मागितली म्हणे, लवकर द्या म्हणे, अर्जंट काम आहे म्हणे ते. माया वावर काय तुमच्यासाठी काय पोहासाठी आहे का ते? हा, काही झालं गेलं त्याच्यात तर काय करणार आहे? अरे बापरे, म्हणजे तुम्ही आमच्या वावरात पोहायला जाता पोट्याला घेऊन? हा, कमी जास्त झालं तर मग कसं करा? कोणावर नाव येईन, कोणाचा वावर होय? अरे काहीच नाही होत ना, काय होणार आहे तू सांग बरं शांता आजी. आम्ही अशाच पोरायला ट्रेनिंग देतो त्या हिरीत, त्या ज्याची LIC काढलेली आहे, म्हणजे काही कमी जास्त झालं तर त्याच्या घरच्याला फायदा होईल, अशा इलेच देतो आम्ही. अलत्या भलत्या देतो काय? आणि एखाद्याचे नसं नाही LIC, तर मग त्याचे LIC आम्ही काढून देतो. काय गलत करू राहिलो? आता इकडे तिकडे घुमलो तर म्हणते का लपंडारासारखे घुमते, आणि असा कोणता छोटा मोठा धंदा चालू करा तर त्याच्यातही म्हटलं तुम्ही आडवे येता नाही तात्या, असे कामं करता फालतूचे. अबे तिकडे जा ना नाल्यावर, हा, नाही तर तिकडे तलावात जा. इथं माय वावर भेटला का तुम्हाला? बरं द्या, ते गाडी द्या, जाऊ द्या आम्हाला, द्या बरं पटकन द्या, वेळ नका वाया घालू. इथं गाडी तर भेटत नाही रे तुले ते, पण जर तुम्ही दिसले आता डबल तर तुमचे तंगडे तोडीन तिथं. हा, सांगून राहिलो तुम्हाला दोघाले. मला म्हणून राहिले होते नाही ते चाबी द्या म्हणून गाडीची, म्हणजे हे गाडी याच्या ताब्यात ठेवत होते मग ते सुटेपर्यंत. मस्त आहे रे, शाईना तोंडाच्या हो, डबल दिसू नका इथं, लवकर निघा. तात्या ते गाडी तर आम्ही घेऊनच जाईन हो, तसं थोडी जाईन. बरं नाही द्यायची आहे तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे, जासान कुठं आहे ना, गावातच आहे ना, ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे ना, नाही द्यायचे तुम्हाला गाडीचे, मग पाहून घेईन तुम्हाला. पाहून घेईन म्हणजे तू धावसा कोणाला देऊ राहिल्या? हा, पकडा त्या दोघायले. काय करू राहिले होते हे? पोहून राहिले होते का विहिरीत? अरे दोघं मिळून ते तिघं होते, नवीन पोट्टे, म्हणजे असे 5 जण होते. आणि ते तुमच्या वावरातनी ते विहिरणी आहे काय, नवीन वावर घेतलं तुम्ही, त्याच्यात हे पोहून राहिले होते. हा, पोता पोता जर कोणाला काही कमी जास्त झालं तर कोणावर येईन ते? चांगले बाजीन द्या ते पोट्टे, चांगलं झडपा लागत होतं यायला धरून, डबल आलेच तर नसते वावरात. अरे ते काय आतापासूनच पोहून राहिले का म्हणते? जसा तात्यानं सौदा केला तेव्हापासून तिथं पोहायला येऊ राहिले ते. मग ते बी टाला लागलेला गेटाले, तर टाला तोडून गेले ते अंदर. चला बसा रे दोघं जण, ट्रॅक्टर नेऊन देतो त्या पाटलाचा. पाहिजो शांती, लक्ष ठेवजो. हा, ह्या गाडीवर त्याची नजर आहे म्हटलं, बुलेटवर चाबी नको देतो त्याइले. तसा तर साखळी दांड मारला आहे, ते हालत बी नाही गाडी. ठीक आहे, येतो मग. बस गंग्या, आज आपली इथून सुटका झाली तर आपला तोच खेळ चालू. अरे पण तो खेळ आता बंद करा लागेल ना, काही त्या खेळात मजा नाही राहील ना, सापडून राहिलो ना आपण पोलीसवाल्याच्या हातात. नवीन काहीतरी ट्राय करा लागेल आपल्याला. नवीन म्हणजे आता नवीन मध्ये काय करतं? नवीन काही ना काही हाती लागन, असा चिल्लर धंदा आहे ना, पाकिटमार मध्ये कोणी अंदर राहते काय? आपण 15 दिवस झाले अंदर आहे ना. आता आपण काहीतरी मोठा टाका टाकू. आता हे आपल्या जना चिल्लर धंदे होत नाही. तेच म्हणून राहिलो मी, तेच तर म्हणून राहिलो. काय लेका बाबू मरंडी तू बी? अरे शिंदे साहेब, आज कोणाची सुटका आहे? अरे हरामखोर दोघं नाही का पाकिटमार, गंग्यान बाबू बिसलरी आणि त्या दोघाले बी सोडून आज त्याची सुटका आहे. पण शिंदे साहेब सुधरत नाही ते. हा, किती झोडपला पण त्याला 15 दिवस अंदर ठेवलं तरी त्याचे धंदे कधी बंद होत नाही पाकिट माराचे. अरे मोरे साहेब, ते तसेच आहे ना दोघे बस्तरले. त्याला किती झोडपलं, 15 दिवस ठेवलं तरी ऐकते का ते? जा घेऊन या बरं त्याला. कसं आहे, त्यासोबत रवरव माय नाव खराब उराल ना. काय करू राहिलो तर चिल्लर पाकिट मार. अरे काहीतरी मोठा विचार करायला लागेल ना. अरे गंग्या, फक्त इथून बाहेर निघू दे, काहीतरी आपण मोठंच करू. आता जायलाच येऊ, हा, तर काहीतरी मोठंच करून येऊ, छोटं मोठं कामच करून नाही येऊ. चुपचाप बस मोरे साहेब आले. चला या रे बाहेर, या रे, सुटका झाली तुमची. अरे धन्यवाद साहेब, धन्यवाद सुटका केल्याबद्दल. चला या मांग या. अरे यार आराम करा, इकडे या तुम्ही. याच्यानंतर कधी पाकिट मारताना दिसले तर एवढा झोडपीन धरून उलटा टांगून ठेवीन 15 दिवस. आता तर फक्त तुम्हाला 15 दिवस तसं सोडलं, आता उलटा टांगून ठेवीन म्हटलं. अरे नाही साहेब, आता कधीच नाही होईल अशी चुकी, कधीच नाही होईल. आणि तू रे बाबू मरांडी, याच्यानंतर जर दिसला ना पोलीस ठाण्यात तर एवढा झोडपीन धरून हा पाकिट मारता. काय गरज आहे पाकिट मारायची? मोल मजुरी कर ना, 300-400 रुपये रोज. अरे नाही साहेब, आता मोल मजुरीच करतो. आता हे धंदे सगळे सोडून देतो. आता हे बा, हे आखरी डाव आहे पोलीस ठाणे देणं, आता याच्यानंतर कधीच नाही. आराम खोराय हो, अशाच म्हणतो हर वेळेस. हा, आणि याचा इथं 15 दिवसा फुकटाचं खाले. हा, आता जर आले ना उलट टांगून ठेवीन 15 दिवस. चला येतो साहेब. अबे लवकर निघा इथून, हराम खोराय हो, लवकर निघा, डोळ्या समोरून माल्या.
नाही तर झोडपीन धरून होता. अरे आता कायले झोडपता? 15 दिवस मारला ना तुम्ही, आता नका झोडपू. चाललो बा. पूर्ण काव आणून टाकलं त्याई ना, नाही त्या 7-12 गावाले पुरं काव आणून टाकला. अरे नाही तर काय तर. आणि मग ते गाववाले आपल्याला परेशान करते. आता आपल्याला एकच काम करायचं आहे. हा, हे अशा छोट्या मोठ्या कामात आपल्याला पोलीस ठाण्याच्या अंदर यायचंच नाही आहे. तेच म्हणून राहिलो मी, काय ह्या छोट्या मोठ्या कामात काही पडलं नाही आहे ना. हा, पाकिट मार आणि हे मार आणि लूट मार. आता काहीतरी मोठं मोठं एकदम मोठं विचार करायला पाहिजे आपण. गंग्या, सगळ्यात पहिले आपण मार्केटात जाऊ आता. चल, चाय पाणी पिऊ, पहिले नाश्ता पाणी करू आणि मग तिथं विचार करू. पुरी तोंडाची चव चालली गेली माया. राजा त्यासोबत राहू राहू काय लेका. चल चल पटकन चल बरं. पांडुबी मोटर दाखवता बरं, वावरासाठी पाहिजे. दाखव रे इकडे. पांडुबी मोटर दाखव यायले. हा, तुम्हाला भाऊ तुम्हाला का पाहिजे? आपल्याला पांडुबी मोटरच पाहिजे होती ना. हा, हे घ्या भाऊ. कशी काय दिल्ली? चांगलं पाणी खळसते ना, पण आपल्याला धनरप पाणी खळसणारी पाहिजे. हा, अशी लोकलनी पाहिजे, कंपनीची आहे ना चांगली. 5 वर्ष वॉरंटी पिरियडची आहे ते. डायरेक्ट बदलून भेटन तुम्हाला ते. ते आहे 15,000 रुपयाची. अरे 2 पाहिजे ना, बरोबर हिशोबात लाव ना. अरे जुनी घेऊन जा मग. हा, 10,000 रुपयातच आहे जुनी. जुनी घ्यायची असती तुमच्यापाशी आलो असतो का, मग तिकडेच पाहिली असती एखाद्याची. बरोबर लावा कितीत देतात आणि करा फायनल याचं. पाटील 10,000 रुपयात म्हणून पानतेले 20,000च्या 2 म्हणून पा मग काय म्हणते तो. का हो सेठजी, म्हटलं 10,000 रुपयात देऊन द्या एक, 20,000च्या 2. अरे कंपनीच्या आहे त्या. एवढ्या स्वस्त्यात नाही आहे. आखरी येईन तुम्हाला 13,500 रुपयात. पहा काय म्हणतात. काय करता मग? घेऊन घ्या मग, आता काय करता. 13,000 रुपयात देऊन द्या. चला हटा आता, आता काही बोलू नका. अरे काय राजू, तुम्ही तर कमाईच घेऊन घेऊन राहिले वरची 500 रुपये. जाऊ दे, देऊन दे रे. आपलेच माणसं, देऊन दे. आला काय गंग्या? ध्यानात आलं त्याला. बस आज संध्याकाळीच कार्यक्रम करून टाकू. चल चल, चाय पाणी नाश्ता वगैरे करू आणि संध्याकाळची सोय लावू. आज कसे काय भटकले रे 2 जण इकडे तुमची गँग सोडून? अरे काय बसावं बी नाही का आम्ही इथं? आमचा ठिया होय ना. बसा ना, कोणी नाही म्हटलं तुम्हाला बसासाठीच आहे जागा. तात्या काय आपल्याला इमानदारीनं गाडी द्यायला राशी आहे नाही. आणि सांग राजा, ह्या टायमात जर तो गाडीवाला ज्यानं गाण ठेवली तो जर आला इथं मागायला गाडी दे म्हणून, तर काय करशील? मला त्याचाच तर विचार पडला म्हणून तर होय. हा, आज त्याची तारीख भरली आहे. आणले त्यानं पुरे पैसे, म्हटलं गाडी देता काय करावं मग. सोन्या, फोन आला तुले, पाय बरं कोणाचा होतं. हॅलो, सोन्यापूर आला ना? हा, सोन्यापूर आलो. काय म्हणता? उद्या सकाळी येतो मी गाडी घ्यायला. पैशाचा इंतजाम झालेला आहे. काय म्हणता सोन्या? उद्या येता काय? बरं ठीक आहे ठीक आहे, या या. काऊन असा दांदरून काऊन राहिला तू? दांदरून काऊन बोलू राहिला? काऊन काय झालं? माझी गाडी बरोबर तर आहे ना? गाडी मी जशी आहे तशीच घेऊन रे बाबा, पहिले सांगू राहिलो. नाही तर तुम्ही आहे मी आहे मग. अरे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्हाला गाडी जशी आहे तशी देतो. उद्याचे तुम्ही घ्यायले, बस सकाळी येतो 6 वाजता. अरे 10 वाजता आहे ना म्हटलं तुम्ही. 10-10:30 घेऊन जा तुमची गाडी. नाही उद्या येतो मी सकाळी. ते काही जमत नाही. हॅलो हॅलो हॅलो, कट केला फोन. अबे लेका चेत्या, तो तर म्हणते का उद्याच येतो म्हणते मी सकाळी 7 वाजता. त्याला म्हटलं 10:30 वाजता कडे ये. मी काय म्हणलो, इकडे 2 मिनिटं. ते दोघं ऐकन, इकडे तू. प्लॅन आहे माझ्या डोक्यात एक. अरे म्हणे, ते काहीतरी गडबड केली आहे त्या दोघांनं. हा, 100% गडबड केली आहे. ते त्याचीच किलबिल होय ना. ते काय चेहरे सांगते ना त्याचेवाले. ते आलाय माझ्या लक्षात, आलाय ते. पण काय आहे नेमकं ते नाही माहित ना आपल्याला. ते माहित पडूनच जाईन म्हणा 1-2 दिवसात. काहीतरी कांडेल काम आहे ते. आता आहे पहिले शांततेत. सोन्या, काय करावं लागेल आपल्याला आता रातभर जागरण करावं लागेल. वावरात असते गाडी 100% लपवलेली आहे. ते कुठंच लपवलेली नाही आहे. वावरात जा लागेल आपल्याला रात्री. हा, 1-2 वाजता. आणि आपली गाडी आपल्याला ताब्यात घ्या लागेल. बस एकच काम आहे, जागरण करावं लागेल आपल्याला एवढं. वा चेत्या वा, काय दिमाग आहे रे त्याला. तर आपल्याला आता रातभर जागरण करणं आहे. चल थोडासा आराम करून घेऊ आता. उद्या सकाळपर्यंत त्याला गाडी भेटून जाते. ठीक आहे, त्याला 7 वाजताच पाहिजे ना. बरं ठीक आहे, भेटून जाते ना. चल आता थोडा आराम करून घेऊ. रात जागरण करणं आपल्याला. हा चल येतो रे म्हणे डॉन. कुठं चालले कुठं तुम्ही? थोडं झोपतो म्हटलं, रातभर काल झोप नाही गेली. मोबाईलच पाहत राहिलो, आता झोपतो थोडंसं. बरं जा झोपा. दिवसभर घुमणारे पोट्टे आता झोपू राहिले. काहीतरी गडबड आहे भाऊ, काहीतरी गडबड आहे. जाऊ दे, आपल्याला का घेणं देणं. पाच बसून ते त्याचं काय हो रे जमा आहे बिन मोबाईलात. काही येते जमा मायाची खटखट. टाकली का मग पाटील पानबुडी आपल्या हिरीत? टाकाच लागली ना, काय करा आता. जुनी जे मशीन आहे ते लहान लेकरू मुतल्यासारखी धार फेकू राहिली. आता त्याच्यात काय होणार आहे आपलं? पाणी पाहिजे आपल्याला चांगलं फोर्सवालं, तेव्हा मजा येते त्या जमिनीला पाणी द्यायला. नाही तर एवढं पाणी काय किती मोठं आपलं बिल जायते. मग नाही दिल्ली बाबा आज टाकून. सकाळी गेलो सल्ल्यान शाहरुख गेले घेऊन दिल्ली ढकलून. किती रुपयाची आणली तुम्ही? काय आणली व 13,000 रुपयाची भेटली ते आपल्याला. मला 15,000 रुपये सांगितले होते त्यानं. 13.5 फायनल म्हणे. मी म्हटलं घे 13 तर आणली मी बी. चांगली आहे ते. 5 वर्षाची वॉरंटी आहे त्याचीवाली.
बुडते ते पुरली ना आपल्याला घ्यायला फायद्यातच राहिलो ना आपण. देवानंद भाऊले घ्यायची आहे, दिगंबर भाऊले घ्यायची आहे, लय जण आधी घेणारे, घ्यास लागते ना. आता त्याच्यावर वापर होती म्हणून घ्यायला पुरली आपल्याला तर तशी पुरली म्हणा, कारण खराब झाले होते ना म्हणून. हो तात्या, जी गोष्ट ऐकली मी ते खरी आहे का? सोन्याची आणि चेत्याची. अरे काय विचारता नामदेवराव, पुरा गावात कावा द्यायचा. गावात नाही दिसले तर वावरात कावा आणते, वावरात नाही दिसले तर गावात कावा आणते, आणि दोन्ही ठिकाणी दिसले तर बाहेर गावी कावा आणते. काय करावं आता? कहून काय झालं आता तात्या? काय केलं त्या दोघांना? अरे राम राम हो तात्या. अरे राम राम मोहन साहेब, कसं काय केलं येणं इकडे? कसं काय म्हणजे माझ्या कानावर पडली बा खबर सोन्याची आणि चेत्याची. त्याच्यानं आलो इकडे. कुठे गेले कुठे ते दोघं जण? दिसून नाही राहिले ना इकडे प्रपंचात आपल्यावाल्या. आता काय येते इकडे? आता येतच नाही ते. हा, त्याला माहित आहे हाती सापडले का लाताखाचे काम आहे म्हणून. मग सरका बरं अरविंदराव दराची तिकडे व्हा म्हटलं, बसू द्या म्हणले. बस बस एवढी जागा पाहिजे ना. सांगा नव्हता त्या काय झालं तर काय राजीव सांगून नाही राहिले आणि काही नाही. अरे गोष्ट अशी झाली का मी गेलो वावरात. हा, मी गेलो पानबुली टाकायला आपल्या वावरात सल्ल्याले शाहरुखाला घेऊन ट्रॅक्टरनं. तुमच्या इथं ट्रॅक्टरने नेलता का मी? हो सकाळी ट्रॅक्टर घेऊन गेलते तुम्ही मला, बरोबर आहे. तर जसं गेलो वावरात तर सोन्या चेत्या, हा, ते एक नेपाली म्हणते त्या पोट्ट्याला, एक ढेबल्या म्हणते, आणि एक तो 420 पोट्ट. तर हे असे 5 जण होते, हिरीत पोहून राहिले होते. आता हिरीला आहे बमसारा पाणी, कोणी डुबलं गिबलं काही झालं तर मग काय करा? मग काय करता आता? डुबलं तर डुबलं, ज्याच्या वावरात होते त्यालाच फाशी आहे, नाही तर काय आहे मग? अरे तेच ना, पण त्याच्यापाशी उत्तर तयारच राहते ना प्रश्नाचे. काय म्हणे, जर कोणाला काही झालं तर LIC आहे म्हणे, याची वाली काढली. मग LIC आहे, त्याच्या शिकून राहिलो म्हणे आम्ही, 2000 रुपये महिना घेऊन राहिलो म्हणे याच्यापासून. आणि इकडे तिकडे घुमला तर तुम्हीच म्हणता म्हणे मग बेरोजगार आहे म्हणून, लपंडारासारखे घुमता. अरे ते एवढे बदमाश आहे का सगळ्या प्रश्नाचे उत्तर पहिलेच ठेवते का काय माहिती पाठांतर करून? बस त्याला प्रश्न विचारला का उत्तर तयारच राहते त्याच्यापाशी. दिलंच नाही का तुम्हाला उत्तर देईना का LIC आहे म्हणून? हा, काही झालं तर आमचं जीवाले. म्या म्हटलं तिकडे जाणं म्हटलं बा, तलावात जाऊन मारा ना, मा वावरात काय येऊन मरू राहिले. तर मग काय म्हणे ते? अरे हे जागा बरी आहे म्हणे, हे मोकळी चाकडी आहे म्हणे, ते नाही म्हणे तशी, याच्यातलं पाणी जरा चांगलं आहे म्हणे, असे म्हणे ते. सापडली ना त्याची गाडी दिली वावरात, बरोबर टाले गेले मारले, आणि मस्त 5-6 टाले दिले मारून दिले. आणि सकाळी दांड दिली बांधून. आता ने म्हणा आलते ते सकाळी ऐकू आलं मला जरा किलबिल, पण मी जरा तिकडे जेवण करू आलो होतो म्हणून माझी काही येणं झालं नाही. नंतर मला सांगितलं मग. गाडी तर देत नाही रे बा, मी त्याला गाडी नाही देत. त्याला सतावतो आता चांगलं, त्यानं मला लय सतावलं. पाहिजा तुम्हालाच लेण्याच्या देण्याना पडून जाईल. तेच म्हणून राहिलो तुम्ही. हा, लय बदमाश आहे ते 2 पोट्टे. चांगली बांधून ठेवली आहे, आणि चाव्या बरोबर घरात ठेवून दिलेल्या आहे. मी काहीच नाही होत, काहीच करत नाही आता ते. अरे मी काय म्हणून राहिलो शाहरुख आहे, फोन लावून पाय बरं कुठं आहे ते विचारतोस हे, कुठं आहेत ते दोघं जण? हॅलो हॅलो हॅलो, अरे सोन्या बुर्राला काय? अरे बोलणार रे बा. हॅलो हॅलो, फोन उचलला पण कोणी बोलून नाही राहिलं. फोन उचलून ठेवून दिला असं बोलून नाही राहिले ते. हा, जाऊ दे अरे, कायले फोन घेऊन लावत त्याला, जाऊ दे तिकडे. चला लय वेळ झाला, झोपा आता नाही, 10:30-11 वाजू राहिले ना. चला. सोन्या बरोबर इकडे तिकडे पाहून घे, कोणी बसलं असं दिसन आपण तर झालं, मग आपल्यावर नाव येऊन जाईन का वावरात घुसले होते म्हणून अर्ध्या रात्री, आणि वावरातलं काही चोरी झालं तर आपल्यावर नाव येऊन जाईन. नाही कोणीच नाही आहे, चल समोर चल. इथं कोणीच नाही आहे रे चेत्या. आता एक ठिकाण उरला आहे, तिथं पाहून घेऊ. हा, तिथं नसले तर सारखं वावराकडे चाललं जाऊ आता. हा चल. का रे सोन्या, नवीन ठिया पकडला का हा रात्रीचा? हा, आता इथं बसते रात्रीची ते गोष्टी करायला. चल आता वावराकडे चल, कोणीच नाही आहे. चल, रस्ता सप्पा आहे. चल कर पटापट कर जरासा, टाइम होत चालला. करूनच तर आलो राजा, नाही तर काय बसलो आहे का इथं? अरे इकडे मारणं लाईट जरासा राजा, इकडे मारणं, तिकडे कुकडे मारवाला तू. बरोबर कापते आरीच्या पत्त्यानं. पहिल्या वावरातली बरोबर निघाली पटकन. हे जरा तकलीफ चालली ना, यानं लय बांधून ठेवली ना. आरीच्या पत्त्यानं काप, काही नाही होत. काप पटापट काप जरासा आरीच्या पत्त्यानं. चल चेत्या पटकन चल, गाडी दे ना आपल्याला त्याला उद्या. अरे सोन्या, चांगली साखळी दांड बांधून ठेवली आहे. चल खोला लागन त्याला आपल्याला आता बरोबर. एक काम कर सोन्या, मी टॉर्च पकडतो, तू खोलणं चालू कर. पण खोलू काय ना ते ना, आरीचं पत्तं जाणलं, आरीच्या पत्त्यानं कापणं चालू करून दे तू. जास्त जोऱ्यानं नको करू, आजूबाजूला कोणी असू शकते. वांद्यात काम करशील काय? एखाद्याच्या वावरात सोकारी असेल तर काय करशील? अरे एवढे मोठे साखळी दांड कापाले किती वेळ लागल? सकाळ होऊन जाय, तोपर्यंत तात्या येऊन जाईल का? झोडपे बसन आपल्याला. चाल दे ना आरामानं, कोणती गडबड आहे? कर आरामानं कर. हे जरा पटापट हात चालू, लवकर जाणार आपल्याला सकाळ वाचा पहिले. अरे हा, पण आवाज कायचा होय? कोण आला वावरा? अरे मी काय म्हणून राहिलो, कोणतरी वावरात आहे. हा, लपून राहू आपण. मी इकडेच लपून राहतो, तू तिकडे लपून राह. घे लवकर. बारा हे रोय ते, त्याच्यानं आपली गाडी फसली होती राजा. चल जाऊ दे घराकडे, पटापट कर, सकाळ वाचा पहिले गेलो पाहिजे आपण. ढकलले का मार मळाच्या मला भारीच्या भारी आहे. याच्यानंतर ठेवून आपण या गाडीले. अरे पुरते ना ठेवाले. 200 रुपयात का माग पडली का ते? नाही 200 रुपयात मागिक नाही पडली म्हणा,
अरे चेत्या काहीतरी आवाज येऊ राहिला रे हिरीतून. चल घराकडे चल गुप्त्या, पटकन गाडी काढणार, सकाळ उरायली. अरे गेले रे ते, चल आपलं काम कर, काढ मशीन काढ वरचा. अरे गेले का रे बुवा ते? मी तर आत्मचा झालो राजा, पाण्याच्या अंदर बुडालो होतो. मी पकडते आता मला ते. अरे टॉर्च इकडे मारणं, मस्त कार मारू आला काय? अरे काढ ना राजा, किती वेळ लावू राहिला? सकाळ वाले 2 घंटे टाइम आहे फक्त, लवकर कर जरासा. इथून आपण लवकर निघालो पाहिजे या 2 मशीना घेऊन. वळता वळ त्या दोरीनं, घे वळ पटपट. वळ पटपट वळ जरासा, लवकर लवकर कर, अर्धा घंटा बाकी आहे सकाळ वाले फक्त. चले तुम्ही बाहेर आहे पटकन. नाही निदान 6-7 हजार रुपयाची तर खपतेच खपते हे चोर बाजारात. चल जमला आपला, 7-7 14 हजार रुपये कमावले आपण. बस आता आपला हाच धंदा. चल अड्ड्यावर चला आता आपल्या. चेत्याले का कोणतरी वावरात आहे आणखी असं मला वाटू आलं. हे पाय आता एव्हा झाला ना, मगाशी मला असा भास झाला का कोणतरी आहे म्हणून. अरे असं ना काही हा मांजर गिंजर पडली असं, जाऊ दे याचा लोळ नको घेऊ एवढं. आवाज येतच राहते काही ना काही. अरे चेत्या टॉर्च कसं काय बांधला त्या? भल्ला दिमाग लावलं राजा त्या सांगितलेली टेक्निक वापरली ना. हा रात्री बदामा भिजून ठेवल्या आणि त्या खाल्ल्या सकाळी. त्याची टेक्निक म्हणते, त्याचीच तर ऊर्जा होई सगळी बदामीची. चल जरा पटापट चल चेत्या, त्याला गाडी देणार सकाळी. सोने आणि चेत्या काही येऊनच नाही राहिले मग. नाही एकदम गायबच झाले. देऊन द्यायला पाहिजे तात्यानं गाडी वापस. कायले काही गरज आहे काय? अशानं तर मग ते अधिक मज्जा होते. माहित नाही का मग कशी मस्ती करतात ते. हा काही गरज नाही आहे त्याची. मोहन आला रे बा, काही दिवसाबाद आला सकाळून. का रे मोहन? अरे बोला नामदेवराव. अंगपाय शिकायला आला का रे स्पेशल? अहो जरा 15-20 मिनिटं अंग पैसे का म्हटलं, चाललं जावं पांटेला उघडाले. नाही काय बसता का इथं? आता झालं ना, लग्न झालं, सगळं झालं. नाही रे आता कामधंदे शिरला, एवढा मोठा खर्च झाला तो कव्हर करणार तुले. ते काय हो, ते तर मी पहिलेच लावून ठेवले होते, त्याच्यापेक्षा जास्त लावून ठेवले होते. पण पोरीवाले नाही म्हणे ना, पोरीवाले नटले ना. अरे एवढा खर्च करत होतो का बापा? अरे चांगले भेटले तुले सासू सासरे आणि पोरगी मॅट तोंडाच्या का? पैसे खर्च नाही करू दे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू देते. मग नाही तर बस 100चे शाटच केले असते. हे तर सगळे आपल्यावर तात्याची मेहरबानी म्हणा, बस बाकी काही नाही. अरे राम राम हो, राम राम तात्या. अरे राम राम अरविंदराव. काय म्हणते दिलीप भाऊ? दिलीप भाऊ कोण नाराज नाराज राहते? हा दिलीप भाऊ लिहा लागेल का टॉनिक आता? नाराज काय होता त्या? नाराज काय बसलो बा अंग शेकत. अरे राम राम मोहन महाराज. बापरे, तात्या डायरेक्ट महाराज. अरे बापा चांगला आहे, चांगला आहे. मजा घ्या नुसतं, दुसऱ्याची नाही. मजा कायची आहे बा आता? महाराज लोकाले महाराज नाही म्हणून काय? शाही जिंदगी चालू आहे आता, लग्न झालं तेव्हापासून. हा काही बाहेर नाही येणं, काम धंदे नाही करणं, काही नाही करणं. नाही का हो नामदेवराव? शाही जिंदगी चालू आहे म्हटलं गड्याची, मग महाराज नाही म्हणावं का त्याले? अरे नाही हो तात्या, चालला ना तो आजपासून पांटेला उघडू राहिला ना. कायले उघडतं म्हणा, राहू दे ना लोकांच्या भरोशावर. लोक करते ना मग 100चे 60. राहू दे लोकांच्या भरोशावर. काय काही अक्कल आहे तुले? माणूस ठेवून दिला रोजंदारीनं इकडे घुमू राहिला. कॅमेरे लावले ना, काहीच नाही होत ना, सब पता चालते ना. हुशार आहे ना मोन्या. सोन्याने चेतानं दिमाग दिलं ना त्याले का तू म्हणे कॅमेरा लावून दे म्हणे. हा पांटेल्या काहीच होत नाही म्हणे, काहीच तू कुकडे राहिला तरी त्या मोबाईलला सगळं दिसते म्हणे. अरे हा त्या दोघं येऊन आठवलं, ते दोघं नाही आले. हा येऊनच नाही राहिले वाटते इकडे. देऊन द्या ना हो, त्याची गाडी देऊन द्या ना. गाण ठेवलेली होईन त्याची थोडी वय. हे पाहा त्याच्यात आणि माया म्हणतात काही बोलायचं नाही. पहिले सांगू राहिलो, जिथं मला एक झंडू बामची शिशी 2 महिने पुरे, ते म्हटलं 5 मिनिटातच खतम होते. एवढं डोकं दुखते म्हटलं ते माया. मग तुम्हाला काय? बरं बाबा पा तुमची इच्छा काय आहे तर ते विचारा ना, विचारा. या सल्ल्यान शाहरुख गेले, मग चालले म्हटलं ते लहान लहान ढिंगरा डांगरा पोट्टी घेऊन तिथं पोहाले. आणि कमी जास्त काही झालं तर मग मी जातो पोलीस ठाण्यात. नाही मग काय सोडून कोण आणन? ते दोघं आणन का मला सोडून? नाही होता त्या काही गरज नाही द्यायची, काही द्यायची नाही गाडी गिडी. मी कायले देतो रे? मी नाही देत. मग मी कायले देऊ? मोहनच्या लग्नात बी किती काव आणून टाकला त्या दोघांना. आणला का नाही आणला? मोहन तूच सांग रे. बस जाऊ द्या ना, रात गई बात गई. आता तोच तो विषय घ्याले पुरण का आपल्याला? जाऊ द्या, सोडा विषय. बरं मी काय म्हणून राहिलो, चलता का वावरात? चलता काय? हा नामदेवराव चल ना. चलता हो दिलीप भाऊ? नाही या ना तुम्ही, आम्हाला जरासं काम आहे तिकडे. हा जरा येतो म्हटलं बँकेतून, काम आहे थोडंसं. पेन्शन लटकली ना, पेन्शन लटकली तर टेन्शन येते ना माणसाले. हा म्हणून म्हटलं कसं आहे, जरा पेन्शनचं पाहतो कायच्यात काय लटकलं तर येऊन जातो. दिलीप भाऊन मी चाललो. बरं मग पेन्शन आणली का जरा, मग आम्हाला टेन्शन पाच जा बा. हा काय म्हणून राहिलो मी? समजून राहिले ना तुम्ही? नाही का हो दिलीप भाऊ? मग मी लवकरच येतो जरा तिकडून. आता पेन्शन येते तर थोडं टेन्शन बी पाजून द्या म्हटलं. हा लय दिवस झाला ना, आता खर्चही नाही केला ना त्यानं. मी बी इंद्रे बा पहिले सांगू राहिलो. बरं ठीक आहे ना, चाललं जाऊ ना, काही हरकत नाही. पेन्शन आलं तर टेन्शन मुक्त घेऊन घेऊ मग आपण. चल ना मग सल्ल्यान शाहरुख आहे तुम्ही चला. आता मोहनले घेऊन जात होतो, पण आता मोहन पांटेला उघडतो म्हणते. वेळ लय होईन नव्हता ते, संध्याकाळ होईन नाही आली. संध्याकाळ जोगता कामच नाही आपल्याला. बस जाणं आहे तर नवीन मोटरने टाकली का आपण पाणबुडी, तिला चालू करू, अर्धा 1 घंटा पाणी देणं आहे आणि बस वापस चाललं येऊ. चल येऊन जाऊ मग, 1-2 घंट्याचं काम आहे म्हणते. थोडासा पाटलाच्या वावरातला हरभरा तोडून घेऊन येऊ. रात्रीतून भाजून खाले होते आपल्याला. अंजा बरं थोडासा म्हटलं चकण्याला होऊन जाते. नाही का हो दिलीपराव नामदेवराव? त्याच्यासाठी तर म्हणून राहिले ते. मी इंद्रबार आजच्या कार्यक्रमाला पहिले सांगतो. आता लग्न झालं तेव्हापासून काही घेतलंच नाही. ठीक आहे ना मोहन, त्यासाठी काय विषय आहे का राजा? ठीक आहे येऊन जातो. चला सगळ्यालाच पाचतो आज मी. मग आम्ही दोघं आलो ना नामदेवराव. पाहिजे बा तो पैसा लटकला पेन्शनचा, तो जर आला तर मी सगळ्याला पार्टी देईन, आणि नाही आला तर तात्या देईन.
अरे मायावर देता का डामर ढकलून कोणतं बी? अरे तात्या हे काय म्हणून राहिले, जर पेन्शनचा पैसा नाही आला तर म्हणून राहिले ते. बरं ठीक आहे, चला बसा रे सल्यान शाहरुख आहे, चला बसा बरं. चला येतो मग मी लवकरच. हा 7 वाजता चालला तो म्हटलं थोडासा आपला कार्यक्रम पॅक पाण्याचा. हा ठीक आहे ना मग नामदेवराव, पाय जाऊ दिलीप भाऊ लक्ष देता, अरविंदराव लक्ष देता जरा पेन्शनवर. पेन्शन नाही आलं तर मग मला टेन्शन घ्या लागन. तसं तर एका दृष्टिकोनानं काय म्हणून राहिलो, मोहन पार्टी द्यायला पाहिजे आपल्याला. मांडो झाडी राहिली ना लग्नाची. अरे हा हे गोष्ट बरोबर आहे तुमची. का रे बा मोहन, मांडव झाडी बाकी राहिली ना त्या इकडे. राव रे बा, मांडव झाली लागणार आम्हाला. पहिले मांडव तर झाला, इनमिन 3 दिवस नाही झाले लग्नाले. मांडव झाल्यावर तुम्हाला मांडव झाली देऊन देईन. चला येतो मग, लय वेळ उराला मला. चला लवकरच भेटू मग. अरे हरभरा आणजो रे, सल्यान शाहरुख हरभरा आणजो. हा आणतो